चारधाम यात्रेची सुरुवात हरिद्वार या स्टेशन पासून होते। हरिद्वार हे स्टेशन भारताच्या सर्व रेल्वे स्टेशन पासून जोडलेले आहे। हरिद्वार स्टेशनच्या बाजूलाच बस स्टँड उपलब्ध आहे आणि या ठिकाणी आपल्याला राहण्यासाठी वेगवेगळे हॉटेल्स, धर्मशाळा उपलब्ध आहेत। आंघोळ करून फ्रेश झाल्यानंतर आम्ही हर की पौडी या ठिकाणी जाण्यासाठी रिक्षा पकडली। हर की पौडी या ठिकाणी आल्यानंतर पुन्हा एकदा गंगेमध्ये पवित्र अशी डुबकी मारली। जी गंगा नदी आहे, ही गंगा नदी अत्यंत पवित्र अशी मानली जाणारी ही गंगा नदी आपल्या समोरनं वाहत आहे। लाखो लोकांचा समुदाय या गंगा नदीच्या किनाऱ्यावर उभा आहे। आता संध्याकाळचे 7 वाजत आहेत आणि संध्याकाळी 7 वाजता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या गंगा नदी तीरावर एक सुंदर अशी आरती तयार असते आणि ही आरती पाहण्यासाठी आणि आरती करण्यासाठी, गंगा नदीची आरती करण्यासाठी आज खूप सारे लोक आपण पाहू शकता की गंगा नदीवर खूप सारे फूल आणि ही गंगा नदीचं दृश्य या विहंगम अशा संध्याकाळच्या मुहूर्तावर, संध्याकाळच्या ठिकाणी, संध्याकाळच्या वेळेवर आपण पाहत आहात आणि ही पवित्र करणारी गंगा आपल्या हरिद्वारमध्ये वाहत आहे आणि ही पुढे वाहत वाहत जाऊन कलकत्ता या ठिकाणी वाहत। आपण इथलं जे पवित्र जल आहे, हे पवित्र जल लोक घरी घेऊन जातात आणि हे जल, पवित्र जल आपल्या घरी पवित्र करणारं तीर्थ म्हणून वापरलं जातं। गंगा नदीच्या तीरावर स्नान करण्यासाठी लाखो लोकांची गर्दी होत असते। गंगा नदीमध्ये स्नान पूर्ण झाल्यानंतर आम्ही संपूर्ण परिसर फिरण्यासाठी सुरुवात केली आणि विविध घाट, गंगा तीरावर बसलेले छोटी छोटी जी मंदिरं आहेत ती मंदिरं पाहण्याची सुरुवात केली। संध्याकाळी सायं आरती जी गंगा नदीची होते ती बघणं म्हणजे एक विलक्षण अनुभव असतो। हजारो लाखो लोकांचा समुदाय ज्यावेळी एकत्रित येतो आणि भक्तिभावाने हातामध्ये दीप घेऊन गंगा नदीची आरती करतो, त्यावेळी ते दृश्य पाहणं अत्यंत विलोभनीय असतं। ही आरती पाहताना आपलं मन कधी भारावून जातं ते आपल्याला समजत नाही। आरती झाल्यानंतर आम्ही मनसादेवी मंदिराकडे जाण्यासाठी सुरुवात केली। रोपवेच्या साहाय्याने आपण ज्यावेळी वर जातो त्यावेळी ही जी हरिद्वार नगरी आहे ती एका जादू नगरीसारखी आपल्याला भासते।
संपूर्ण हरिद्वार नगरी पालथी घातली आणि या ठिकाणची विविध मंदिरे, विविध धर्मशाळा आणि वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी दिल्या. हरिद्वार नगरी संपूर्ण पाहिल्यानंतर आम्ही संध्याकाळी ऋषिकेश येथे प्रयाण केलं. आपण उभे आहोत ते श्री क्षेत्र ऋषिकेश येथे. हे ऋषिकेश गंगा नदीच्या तीरावर वसलेलं आणि हरिद्वारपासून जवळपास 25 किलोमीटर लांब असलेलं जे ठिकाण आहे ते तीर्थनगरी म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी बरेच सारे आश्रम आहेत आणि त्या ठिकाणी खूप सारे विद्यार्थी शिकण्यासाठी येत असतात. त्याचसोबत इथे गीता मंदिर आहे आणि गंगेचं जे विशाल पात्र आहे ते पात्र आपण या ठिकाणी पाहू शकतो. पाहू शकता जो राम झुला आहे तो जवळपास 1980च्या दशकामध्ये बांधलेला आहे आणि हा जो झुला आहे, हा जो ब्रिज आहे तो कुठल्याही सिमेंट कॉन्क्रीटच्या आधार न घेता डायरेक्टली केबल वायर्स, लोखंडाचे जे केबल वायर, स्टीलचे जे केबल वायर आहेत त्याच्यावर बसवून हा जो झुला आहे तो बांधलेला आहे. याची लांबी जवळपास 550 फूट आहे आणि उंची जवळपास 65 ते 70 फूट पात्रापासून आहे. तर हा सुंदर असा झुला आहे. आपण त्याच्यावर चालण्याचा जो अनुभव आहे तो अनुभव देखील घेऊ शकता. आपण चालताना हा जो झुला आहे तो कम्प्लिटली असा थोडा हलत असतो आणि हलण्याचा जो अनुभव आहे तो एक रोमांचकारी अनुभव असतो. याच्यावर कुठलीही गाडी जाण्यासाठी परवानगी नाही, पण मोटरसायकल, स्कूटी यासारख्या गाड्या आहेत त्या गाड्या याच्यावर जाऊ शकतात. तर हे हरिद्वारपासून एक 25 किलोमीटर 30 किलोमीटरच्या अंतरावर असणारं ठिकाण आपल्याला मनोहारी असं वाटेल तर जरूर या ठिकाणी या. गंगेचं विशाल पात्र आहे, त्या पात्रामध्ये डुबकी मारण्याचा, स्नान करण्याचा अनुभव देखील घ्या आणि आपली यात्रा आहे ती पूर्ण सुफल संपूर्ण करण्याचा प्रयत्न. सर्व ठिकाणांना भेट देऊन आम्ही संध्याकाळी पुन्हा एकदा ऋषिकेशच्या गंगा तीरावर आलो आणि या ठिकाणी आम्ही त्रिवेणी घाटावरून गंगा नदीच्या आरतीला सुरुवात केली. येथील जी गंगा आरती आहे त्याचं दृश्य विहंगम असं आहे. हे जे दृश्य आहे ते डोळ्यात साठवण्यासाठी हजारो लोकांची उपस्थिती असते. या ठिकाणी हरिद्वार आणि ऋषिकेश या ठिकाणी नक्की या आणि गंगा नदीला नमस्कार करून पुढच्या यात्रेला सुरुवात करा.